अमेरिकेनं खार्क बेटावर केलेल्या हल्ल्यानंतर युद्धाचा भडका वाढण्याची भीती वर्तवण्यात येते। या बेटावरून चीनला मोठ्या प्रमाणात तेल निर्यात करण्यात येतं। पूर्व चीन समुद्रात चीननं 2000 नौका तैनात केल्या आहेत। एक जरी ठिणगी पडली तरी चीन आणि अमेरिका असा संघर्ष निर्माण झाल्यास आता तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवण्यात येते। अमेरिका आखाती युद्धात ग्रस्त। पूर्व चीन समुद्रात चीनच्या 2000 नौका। कोरियाचं क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रात कोसळलं। जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धात अमेरिकेनं खार्क बेटांवर हल्ला केला आणि सगळ्या जगात टेन्शन वाढलं। खार्क बेटातून इराणची 90% तेल वाहतूक होते, त्यामुळे या हल्ल्यानंतर तेल टंचाईचं संकट घोंगावतंय। मात्र त्याही पेक्षा मोठं संकट सगळ्या जगावर येईल की काय अशी भीती आहे। ते म्हणजे सध्या तिसऱ्या महायुद्धाचं संकट, कारण या संघर्षानंतर चीन आक्रमक भूमिका घेण्याची भीती आहे। अमेरिका आखाती युद्धात गुंतल्याची संधी साधत चीन तैवान सोबतचं आपलं जुनं वैर पुन्हा उकरून काढण्याची भीती आहे। खार्क बेटावरील हल्ल्यानंतर चीन आक्रमक पवित्रा घेण्याची भीती। डिसेंबर 2025 पासून चीनकडून पूर्व चीन समुद्रात 2000 मासेमारी नौका तैनात करण्यात आल्या। या मासेमारी नौकांवर चीनची शस्त्रास्त्र आणि दारुगोळा मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा आहे। चीनकडून शस्त्रसज्ज मासेमारी नौकांचा वापर हायब्रिड युद्धासाठी केला जाण्याची शक्यता। या शस्त्रसज्ज मासेमारी नौकांकडून चीन तैवानवर दबाव वाढवत असल्याचं समोर। चीनच्या शस्त्रसज्ज मासेमारी नौका चीनी समुद्रात सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी तैनात। या नौकांच्या साहाय्यानं चीन तैवानची कोंडी करण्याच्या तयारी। अमेरिका आखाती युद्धात गुंतल्यानं चीन तैवान समोरचं जुनं वैर उकरून काढण्याच्या तयारीत। अमेरिकेचं पॅसिफिक समुद्रातलं दुर्लक्ष पाहता चीन तिथं वर्चस्व साधण्यासाठी उत्सुक। थोडक्यात आपल्या खासगी नौकांना शस्त्रसज्ज करून चीन एक वेगळी नौदल यंत्रणा उभी करण्याच्या तयारीत दिसतोय। त्यामुळे नजीकच्या काळात चीन तैवान संघर्ष वाढणारी भीती आहे। एकीकडे चीनच्या या युद्ध महत्वाकांक्षा समोर आल्या, तर दुसरीकडे उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन शांत बसलेला नाही। त्यानं थेट जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र डागत इशारा दिला आहे। जपानच्या समुद्रात बॅलिस्टिक मिसाईल कोसळल्याचा जपाननं दावा केला आहे। उत्तर कोरियाकडून इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी झाल्याचा जपानचा दावा। उत्तर कोरियाकडून 10 बॅलिस्टिक मिसाईल डागत चाचणी सुरू असल्याची माहिती। एकाच वेळी 10 क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रात कोसळणं ही युद्धखोरीची भाषा। अमेरिकेनं खार्क बेटावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थही कृती असल्याचं समोर। उत्तर कोरिया इराणच्या बाजूने सक्रिय झाल्यास विध्वंस ओढवण्याची भीती। थोडक्यात अमेरिका आखाती युद्धात पूर्णपणे गुंतलेली असल्यानं जगातील अनेक राष्ट्र यात आपापली पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहेत। अमेरिकेची युक्रेनला असलेली रसद तुटल्यानं युक्रेन विरोधी रशियाही आक्रमक होण्याची शक्यता आहे। थोडक्यात येत्या काळात किम जोंग उन यांची आक्रमकता झाल्यानं दक्षिण कोरिया, जपान, व्हिएतनाम यांचं टेन्शन वाढलंय। चीन तैवान संघर्षही उतू जाण्याच्या बेतात आहे। त्यामुळे जगात एकाच वेळी एवढे संघर्ष सुरू झाले तर याला काय म्हणायचं? थोडक्यात सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे आणि हे महायुद्ध सुरू होऊ नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।